मी पिझ्झा, टाईप्स ऑफ पिझ्झा. 6 ऑगस्टला होतं. हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी जास्वंदी आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे जास्वंदीज कोझी नेस्ट. तर बऱ्याच दिवसानंतर व्लॉग करते आहे आणि हा व्लॉग जो आहे तो कशाशी रिलेटेड आहे हे तुम्हाला टायटल बघून तर समजलाच असेल. त्याला बरेच दिवस झाले आहे व्लॉग केला नाही आहे, तर त्याला म्हटलं ॲनिव्हर्सरीचा व्लॉग करूया आपण. पण काय माहिती पोस्ट करेल नाही करेल बघू, अजून जर झालं तर तुम्हाला दिसेलच नक्कीच. तर उद्या आहे 7 ऑगस्ट आणि उद्या खरं तर आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी आहे. म्हणजे जी वेडिंग ॲनिव्हर्सरी असते ती असते डिसेंबरमध्ये, पण काही दुःखद कारणामुळे जे आहे तरी आम्ही डिसेंबरमध्ये जी आमची वेडिंग ॲनिव्हर्सरी येते ती कधी सेलिब्रेट नाही करत. म्हणजे गेल्या काही वर्षापासून सेलिब्रेशन नाही करत आम्ही त्या दिवशी. मग म्हणून म्हटलं की आपला काहीतरी एखादा स्पेशल दिवस तर नक्कीच असायलाच हवा की तो आपण सेलिब्रेट करायला हवा असं. तर मग एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी त्यात काय वाईट आहे. एंगेजमेंट म्हणजे पण अगदी अर्धं लग्नच असतं. तर मग त्याच्यामुळे जे आहे ते आम्ही आमची एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतो. तर 7 ऑगस्ट 2012 साली जे आहे ते माझी एंगेजमेंट झाली होती आणि आता उद्या त्या गोष्टीला 14 वर्ष पूर्ण होणार आहेत. बापरे 14 वर्ष झालेत, वाटतच नाही बिलकुल. तर त्याच्यासाठीच मी प्रिपरेशन करते. म्हणजे झालं असं की माझ्या पण लक्षात नव्हतं की उद्या 7 तारीख आहे आणि एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी वगैरे आहे असं. अचानकच आत्ता दुपारी माझ्या लक्षात आलं, रियाजची एक्झाम आहे ते त्याचा अभ्यास घेत होती तेव्हा माझं तारखाकडे लक्ष गेलं आणि मग मला कळालं. उद्यासाठी जे आहे ते मी खरं तर काही गिफ्ट घेतलंच नाही आहे. मग म्हटलं की उद्या काय स्पेशल करूया. तर म्हटलं की उद्या दीपकला टिफिनला दीपकच्या आवडीचं जेवण देऊया आणि मग बघूया की दीपकला आठवतं का काही की का बरं स्पेशल दिलं आहे की काय. कारण की मला नाही वाटत की दीपकच्या लक्षात आहे असं. मग तेच आता मी बनवते आहे. मी उद्या दीपकला स्वीटमध्ये जे आहे ते शाही तुकडा देणार आहे आणि प्लस स्नॅक्समध्ये जे आहे ते आळूवडी देणार आहे. दीपकला दोघंही गोष्टी ज्या आहेत त्या फार आवडतात. तर त्याचीच म्हटलं आता प्रिपरेशन करून ठेवू, कारण सकाळी सगळं नाही होणार बनवायला. तर इथे मी आता रबडी जी आहे ती मी ऑलरेडी बनवलेली आहे, दाखवते तुम्हाला. तर आता इथे हे रबडी जी आहे ही बनवलेली आहे. मी आता केसर टाकलं होतं याच्यामध्ये आणि ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी डायरेक्ट गार्निशिंगला टाकेल. तर जे आहे ते आळूवडी बनवणार आहे. त्या आळूचे पानं वगैरे धुतलेत आणि त्याचा मसाला जो आहे म्हणजे आपण जे लावतो त्याला पीठ वगैरे, तर त्याची तयारी मी आता सध्या करते आहे. मी केक ऑर्डर केलेला होता. केक पण आत्ताच आला, तो लपवला आता फ्रीजमध्ये. जी माझी मैत्रीण होती प्रेरणा, मी तिची केक खूप मिस करते. गुरगावला मी प्रेरणाकडूनच केक ऑर्डर करायची, तर ह्यावेळेस पण मी प्रेरणाला फार मिस करत होती केक ऑर्डर करताना. तर बघू आता ह्यावेळेस जिच्याकडून मी ऑर्डर केला आहे ती पण एक होम बेकर आहे, चांगला असायला पाहिजे. आणि इकडे मागे रियांशची लुडबुड चालू आहे. रियांश खाली बघ बरं, पसारा आहे भरपूर. पाहिजे तुझा अभ्यास सोडून काय चाललंय तुझा टाइमपास? भूक लागली, बनवते चपाती. 5 मिनिटं थांब जरा. खाली हा पसारा बघा तुम्ही. आज माझ्या घरामध्ये भरपूर पसारा दिसेल तुम्हाला ट्रॉलीचा. झालं असं की ही जी चमच्यांची ट्रॉली आहे त्याच्यामध्ये मला काल छोटंसं असं एवढंसं झुरळ दिसलं आणि मग मला खूप टेन्शन आलं की सगळ्या पूर्ण किचनमध्ये झुरळ झाले की काय असं मला वाटलं. म्हणून मी लगेचच ट्रॉली वगैरे काढल्या, तिथलं सगळं काही साफ केलं, ट्रॉली धुतल्या, ट्रॉलीच्या खालचंही सगळं आवडलं, पण एक काही नाही दिसलं. म्हणजे ते काहीच झुरळ नाही दिसलं. तर आता मलाच डाऊट यायला लागला की मी नक्की झुरळच बघितलं की काय किडा बघितला, काय बघितलं काय माहिती. पण जाऊ द्या, त्या एवढ्याशा किड्यामुळे माझ्या ट्रॉल्या साफ झाल्या. आज गणपतीच्या साफसफाईची सुरुवात झाली, पण आज एक्स्ट्राचं काम झालं माझं. आणि हो, जसं की तुम्हाला माहितीच आहे मी अहमदाबादमध्ये राहते, तर अहमदाबादमध्ये आत्तापासूनच म्हणजे लास्ट मंथपासूनच जे आहे इथे गरबा क्लासेस जे आहेत ते स्टार्ट झालेले आहे. की ज्याच्यात मी पण जाते गरबा शिकायला. मला आवडतं डान्स करायला. आणि तसं तर आम्ही रात्री लवकरच झोपतो, कारण की दुसऱ्या दिवशी सकाळी परत पहाटे लवकर उठायचं असतं मला आणि दीपकला पण. तर बघू रात्री 12 वाजेपर्यंत मी जागते की नाही. ते केक तर मी आणून ठेवलेला आहे, बघू कधी कट होतो. ते आज रात्री कट होतो का आता उद्याच उगवतो. लक्षात पण नाही राहत आज काय झालं. हाय ग, मला वाटलं 5च तारीख आहे का आज. 7 आता झालं ना. 7 तारखेला आहे ना. बाकी आहे ना अजून. मग तू काय खरंच काय अंदर थोडी नव्हतं. तुझा व्हिडिओ कॅन्डल लागते. छान काढ, मस्त काढलं रे यश तू तर. एक्सपर्ट प्रोफेशनल. छान काढला खरंच.
रियांश राहिला त्याच्यामध्ये. मला राईट वाला पाहिजे होता. हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी अॅनिव्हर्सरी. अरे बापरे मला खाऊ घालतोय. थँक्यू. पप्पा मी देते ना. नाही. आणि हा होता आज दीपकचा टिफिन. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं होतं केक, त्याच्यानंतर बटाट्याची सुकी भाजी, त्याच्यानंतर शाही तुकडा आणि आळूवडी. तर असा हा दीपकचा स्पेशल टिफिन. रियाक्शला उठवलं होतं. तर आज सकाळी मी तुम्हाला दीपकचा टिफिन वगैरे दाखवलं आणि त्याच्यानंतर मी काही शूटच नाही केलं. म्हटलं की संध्याकाळी बाहेर जाऊ तेव्हा करू शूट. पण नेमका आजचा बाहेर जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल झाला. ते झालं असं की आज दीपकला ऑफिसमधून यायला खूप लेट होणार आहे. तर मग त्याच्यामुळे आम्ही आज कुठे बाहेर जाऊ नाही शकणार. तर म्हटलं की ठीक आहे चला काही हरकत नाही. आता उद्या सुट्टीच आहे. म्हटलं की आता उद्याच करूया काहीतरी प्लॅन, उद्या करूया छानसं काहीतरी सेलिब्रेट. तर मग आता मी पण मैत्रिणीकडे चालली होती आणि मग आता याच्या पुढचा व्हिडिओ जो आहे तो मी आता उद्या शूट करेल. म्हणजे तुम्हाला आता हा व्हिडिओ कंटिन्यू आहे. मी आता उद्या शूटिंग स्टार्ट करेल. आणि अजून एक मला सांगायचं होतं की यावर्षी पहिल्यांदा असं झालं की दीपकला आधीच लक्षात होतं ॲनिव्हर्सरी आणि दीपकने माझ्यासाठी खूप छानसं गिफ्ट जे आहे ते ऑलरेडी ऑर्डर करायला दिलं आहे. म्हणजे ते माझ्याकडे अजून आलं नाही आहे पण मला सांगितलं दीपकने की काय आहे ते. तर ते जे माझं गिफ्ट आहे ते मी तुम्हाला आत्ता नाही दाखवत कारण की नाहीच आहे माझ्याकडे. पण हां गणपतीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेल. तर तुम्ही माझ्या गणपतीचे ब्लॉग बघायला विसरू नका. तर तेव्हा दाखवेल की यावर्षी मला ॲनिव्हर्सरीला काय गिफ्ट मिळालं आहे ते. तर चला मग आता मी पण जाते मैत्रिणीकडे आणि मग तुमच्यासोबत उद्या भेटते आणि उद्या बोलते. तर आता मी निघालो आहे बाहेर आणि आता आजचा दिवसाचा जो काही प्लॅन आहे तो दीपक डिसाईड करणार आहे. तर दीपकने फक्त आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही चला आता बघू दीपकने काय डिसाईड केलेलं आहे की आजचा दिवस जो आहे तो कसा स्पेंड करायचा आहे. काय करायचं रे रियांश? रियाक्शला बाकी काही नाही माहिती. डिकॅथलॉनला चालायचं आहे मला. रियांश काय करायचं तू सांग? रियांश काल मला म्हणे की म्हणे आता ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट काय म्हणे माझ्यासाठी. रियांशची ॲनिव्हर्सरी आहे. काय रे रियांश? रियाक्श कोणाची अॅनिव्हर्सरी आहे? सर्वांची आहे का तिघांची? नाही तर हा नाही. कोणाची अॅनिव्हर्सरी आहे? तुझी आणि मम्मीची. कसली अॅनिव्हर्सरी आहे? वेडिंग अॅनिव्हर्सरी तर नाही आहे. पण तू अरे हे बघ एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी आहे. हे बघ रिंग दिली ती पप्पांनी मला. बघ 14 इयर्स झाले बघ मी रोज घालते रिंग. पप्पांनी काढून ठेवली पप्पांची रिंग. का बरं काढली रे दीपक तू? पप्पांचा फिंगर जाडा झाला. पप्पांना टाईट होते ती रिंग आता म्हणून पप्पाने रिंग काढून ठेवली. बरं मग आता काय आपण आता कुठे चाललोय? आपण आता आधी डिकॅथलॉन मध्ये जाऊ ना रिया. नंतर मग मॉल मध्ये जाऊ आणि नंतर मग आपण कुठेतरी बाहेर जाऊ. ते डिसाइडेड नाही. मग ठरल्याप्रमाणे आम्ही डिकॅथलॉनमध्ये गेलो. तिथेच रियांशने खूप टाईमपास केला आणि गतच नाही तो तिथून. त्याला इतकं आवडतं तिथे खेळायला. रोज पार्कमध्ये खेळतो तरी त्याला तिथे खेळायचं असतं. मग डिकॅथलॉनमधून निघाल्यानंतर आम्ही दुसऱ्या शॉप्समध्ये गेलो. मग त्याच्यानंतर माझं आणि रियांशचं अशीच मस्ती चालू होती. थोडीफार शॉपिंग केली, इकडे तिकडे मॉलमध्ये फिरलो. बराच डिस्काउंट पण चालू होता आणि थोडीफार शॉपिंग वगैरे करून जे आहे मग आम्हाला भूक लागली. मग आम्ही जेवायला जायचं ठरवलं. डिनरचा टाईम पण झाला होता.
त्यानंतर आम्ही मॉलजवळच असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो. जसं की तुम्हाला आधी पण सांगितलेलंच आहे की आम्ही अहमदाबादमध्ये नवीन आहोत आणि आम्ही इथल्या वेगवेगळे रेस्टॉरंट अजून एक्सप्लोरच करतो आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये पण आम्ही फर्स्ट टाईम आलो होतो. इथे बुफे सिस्टम होता. तर बुफेमध्ये युजली जास्तच आयटम असतात, पण ह्या रेस्टॉरंटमध्ये येऊन आम्ही म्हणजे लिटरली शॉक झालो होतो, कारण की यांच्याकडे इतकी जास्त व्हरायटीज होती. यांच्याकडे ऑलमोस्ट इतक्या प्रकारचे वेगवेगळे पदार्थ होते. यांच्याकडे जॅपनीज फूड होतं, चायनीज फूड होतं, कोरियन फूड होतं. कोरियन फूडच्या पण यांच्याकडे खूप बऱ्यापैकी व्हरायटीज होत्या. त्याच्यानंतर इटालियन होतं, म्हणजे आपला पिझ्झा पास्ता वगैरे ते सगळं. त्याच्यानंतर प्रॉपर इंडियन फूड होतं. इंडियन फूडमध्ये पण त्यांच्याकडे जैन फूड होतं. त्याच्यानंतर मिठाई होत्या खूप साऱ्या प्रकारच्या. त्याच्यानंतर तंदूरचा एक सेपरेट कॉर्नर होता. हे सगळं आपलं जेवण. परत डेझर्टमध्ये यांच्याकडे केक, पेस्ट्रीज त्याचे पण खूप सारे ऑप्शन होते. त्याच्यानंतर इथे असे हे शेक्स वगैरे होते, सॅलेड, सूप वगैरे, म्हणजे इतकी जास्त व्हरायटी होती. त्याच्यानंतर चाटचा पण सेपरेट कॉर्नर होता, आईस्क्रीमचा सेपरेट कॉर्नर होता, की म्हणजे मला बोलता पण नाही येते, मला सांगता नाही येते तर पूर्ण व्हिडिओमध्ये. एवढं मी शूटही नाही करू शकले तिथे, इतकी जास्त व्हरायटी होती. आणि म्हणजे आम्ही पण शॉक झालो होतो की एवढी व्हरायटी कसं असू शकते, कसं काय प्रोव्हाइड करू शकते. अँड नो डाऊट तिथली जी टेस्ट होती, टेस्ट पण खूप छान होती. असं नव्हतं की एवढं सारं जेवण आहे तर इथली टेस्ट खराब होती असं काही. तर डेफिनेटली जर तुम्ही अहमदाबादमध्ये असाल तर तुम्ही या हॉटेलला जर तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच व्हिजिट करा. याचं नाव आहे टिन्सेल टाऊन. तर मी जे आहे ते इथे प्लेटमध्ये अगदी एक एक बाईटच घेत होती, कारण की मला सगळं इथलं काही जेवण जे होतं ते ट्राय करायचं होतं. सगळं घेतलं असतं तर डेफिनेटली मला खाऊच नसते शकली. त्यानंतर इथे चाट कॉर्नर पण होता, की जिथे मी पाणीपुरी पण खाल्ली, ती पण खूप टेस्टी होती. सगळं चटरपटर खाऊन सगळ्यात शेवटी जे आहे ते मी जैन खिचडी खाल्ली. कसं होतं रियांश जेवण? आवडलं तुला? काय खातोय तू? कस्टमाइज्ड वाफल. आईस्क्रीम वगैरे खाऊन हा अजून एक लास्ट कॉर्नर होता की जो आम्ही स्किप केला. तोपर्यंत आमचं खूप जास्त पोट भरलेलं होतं. काय करायचं? जेवण कसं होतं? चांगलं होतं, खूप जास्त होतं. खूप जास्त होतं. किती खाल्लं तू? सगळं खायचं ट्राय केलं. जे मला एवढं नाही आवडलं ते जास्त नाही. काय केलं तू? बरं मला सांग, तुला सगळ्यात जास्त काय आवडलं? पास्ता. बाकी कोरियन फूड नाही आवडलं तुला? जॅपनीज नाही आवडलं? इंडियन तर खाल्लंच नाही तू? ते तर रोजच घरी खातो खाल्लं का? असेल ना? नाही तू डाळ भात चपाती भाजी काहीच तर नाही खाल्लं. सलाड खाल्लं. ते इंडियामध्ये खाल्लं. आता आम्ही डायरेक्ट घरी चाललो आहे. ॲक्च्युली आम्ही फार लवकरच गेलो होतो डिनरसाठी. 7:30 वाजता वगैरे आम्ही तिथे डिनरसाठी गेलो होतो. आणि दहाला निघालो. आणि तिथून 10 वाजता बाहेर निघालो. आता लाईट लावला, आता दिसत असेल मी. ॲक्च्युली आम्ही विचार करत होतो की साबरमती रिव्हर फ्रंटला जाऊया असं, पण आता खाऊन थकलो आता आम्ही तिघं जण. पण आता घरी जायचं आणि झोपायचं. काय रियांश? का मॅथ्सची रिव्हिजन करायची? नाही करूया ना. नाही. गेम खेळू चल आपण. का मूवी बघायची? का के ड्रामा बघायचा? तो जो न्यू के ड्रामा जो गोस्टवाला मी बघते, त्याचा न्यू एपिसोड आला असेल आज. बघायचा? नाही, मी तर माझ्या के ड्रामाचा नेक्स्ट पार्ट बघणार आहे. होऊ शकते ना. आणि तुझ्या बेल्टचं काय झालं होतं रे रियांश? ते बेल्ट तेवढं टाईट नाही घातलं जेवढं मी नॉर्मली घालतो. अच्छा, का बरं? होत नाहीये का आता? नाही होत आहे ते, पण खूप जास्त अनकम्फर्टेबल होतं. आता मी नॉर्मली इथे घालतो, पण आज इथे घातलं. अच्छा, लूज केला म्हणजे रियाश आहे ना? तुला लूज करावा लागला का बेल्ट? बिकॉज ते लाईक तुझ्या टोपीमध्ये खूप जास्त फोडून गेलं. अनकम्फर्टेबल होतं ऍक्च्युली. आणि मी तर आता मी डिनर वगैरे करून जे आहे ते घरी आलो आहे आणि आता बऱ्यापैकी दमल्यासारखं झालं आहे. आता जे आहे आम्ही डिनर करून घरी आलो आहे आणि इतकं खाल्ल्यामुळे आता भयंकर झोप येते आहे. तर मी आजचा जो व्हिडिओ आहे तो पण इथेच एंड करते. तर ही होती आमच्या ॲनिव्हर्सरीची छानशी अशी मेमरी. आय होप की तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल. काय माहीत नाही मी हा पोस्ट करेल की नाही, कारण मला डाऊट आहे की याच्यात कंटेंट होईल की नाही सगळं. पण तरी बघते मी की कितपत होईल ते, आणि जेवढं होईल तेवढं मी पोस्ट करायचा प्रयत्न करेल, कारण की ही आमच्यासाठी पण एक छान मेमरी म्हणून कायम राहील माझ्या चॅनलवरती. तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि इथे रियांशची चालू आहे माझी मस्ती. का बरं मस्ती करतोय?
तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. बाय.